36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गंगापूर संजरपूर शिवारातील शेतामध्ये उभारलेल्या उच्चदाब विद्युत मनोऱ्यांखाली झाडे तोडण्याच्या शासकीय कामामध्ये अडथळा आणून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये पती पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अश्विनी आशिष जोशी वय वर्ष 49 महापारेषण यांनी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. त्या 400 kV एकतोनी बाबळेश्वर विद्युत वाहिनी प्रकल्पावर मागील सुमारे 2 वर्ष 10 महिने कार्यरत आहेत. तक्रारीनुसार मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1:15च्या सुमारास संजरपूर शिवारातील गट क्रमांक 7 मध्ये मनोरा क्रमांक 196-197 दरम्यान वाढलेल्या जंगली झाडांची तोड करण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेलेल्या होत्या आणि या झाडांमुळे विद्युत वाहिनीचं नुकसान होऊन पुरवठा खंडित होण्याचा धोका असल्यामुळे महापारेषणकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर यावेळी शेजारील शेतकरी सखाराम दशरथ सुकासे आणि त्यांची पत्नी यांनी झाडे तोडण्यास विरोध केला. हे शासकीय काम असल्याचं समजावून सांगितल्यानंतरही त्यांनी अडथळा निर्माण केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे. दरम्यान सुकासे यांच्या पत्नीने तक्रारदार जोशी यांचा हात पकडून थप्पड मारल्याचा तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तर पुन्हा येथे आलात तर पाय तोडू अशी धमकी देण्यात आल्याचंही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर या प्रकरणी सरकारी कामामध्ये अडथळा, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.